नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं स्वागत करतो। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्यांचा कालावधी संपलेला आहे आणि ज्यांचा कालावधी संपत आलेला आहे, तर आमचा कालावधी कधी वाढणार, तर या संदर्भात आज मोठी अपडेट तुमच्यासाठी। तर संपूर्ण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, तर यांनी गोंदिया या ठिकाणी जे आज त्यांचं भाषण झालं, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे। चला तर पाहूयात ते काय म्हणाले। ते टीचर लोकांचं सुद्धा सुरेंद्रजी काही आहे ते सुद्धा आम्ही सांगून राहिलो। म्हणून सुरेंद्रजी नायडू आणि सहस्रामजी कोरोटे यांच्या मार्फत काही निवेदन आम्ही साहेबांच्या हस्ते देत आहोत। जी निवेदन आहेत तुमच्या लाडक्या बहिणींचं आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना, त्यांचं आपल्याला हे वाढवायचं आहे ना। हा, मला लक्षात आहे ते, आणि नक्की आपलं सरकार तुमचंच आहे, लाडक्या बहिणी लाडक्या भावांचं आहे। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे। तुमच्या सुरू झालेल्या योजना बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही। आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ। धन्यवाद, चिंता करू नका। तर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, तर यांनी ही महत्त्वाची घोषणा केली। यांनी सांगितलं की मला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट आहेत, तर यांच्या मागण्या ज्या आहेत, तर यांची जाणीव आहे। तर येत्या काही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे, तर याच्यामध्ये या संदर्भात निर्णय होणार आहे आणि संपूर्ण जे महाराष्ट्र शासन आहे ते युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत, तर यांच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे आणि निवेदन देखील त्यांच्याकडे दिलेलं आहे। तर आजचं हे त्यांचं भाषण होतं, तर यामध्ये त्यांनी महत्त्वाचा खुलासा केलेला आहे। त्यामुळेच येत्या मार्चमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये अधिवेशन सुरू होईल आणि याच्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत, ज्यांचा कालावधी संपलेला आहे, तर निश्चितच यांच्या संदर्भात निर्णय होणार आहे। तर अशा प्रकारे ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात डिटेल आणि खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।